नमस्कार, मी DS लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये कालपासून चर्चा होते ती एका गोष्टीची, ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना मारण्याची सुपारी दिली. आणि ही सुपारी कोणी दिली, का दिली, ते आरोपी कोण आहेत, पोलिसाच्या ताब्यात आहेत का, आणि पोलीस याच्यावरती पुढे काय तपास करत आहे, आणि जरांगे पाटील यांचे कोणावरती आरोप आहेत, त्यासोबतच ज्यांच्यावरती पाटील यांचे आरोप आहेत त्यांचं म्हणणं काय आहे, हे सविस्तर आपण 4 मिनिटांमध्ये येणार पाहूयात. सर्वप्रथम जरांगे पाटील हे महाराष्ट्रातील एक आंदोलक, मराठा समाजाचे निर्भीड नेते, संघर्ष योद्धा अशा पद्धतीने वेगवेगळ्या उपमा देऊन ज्यांना मराठा समाजाने एक आपला खंबीर निर्भीड नेता समजलं आणि मराठा समाजाच्या हिताचा नेता, मराठा समाजाला पुढे घेऊन जाणारा नेता असं समजून आदरणीय मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाने एक आदराचं स्थान दिलं. आणि त्यामाग अनेक कारण आहेत, जे गेल्या 50 वर्षापासून मराठा समाजासाठी कोणी किती काय केलं, कोणत्या नेत्यांनी किती काय केलं, हे सर्व महाराष्ट्रातल्या जनतेसमोर म्हणजेच मराठा समाजासमोर आहे. या सर्वापेक्षा काहीतरी वेगळं हे मनोज जरांगे पाटील यांनी केलं, म्हणून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांना डोक्यावरती घेतलं. आता मनोज जरांगे पाटील यांची अडचण नेमकी होते का, असं का वाटतं सुपारी देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला की मनोज जरांगे पाटील यांना संपवलं पाहिजे? नेमकी अडचण काय? तर याचेही अनेक कारण आहेत. मनोज जरांगे पाटील हे पॉलिटिशियन नाहीयेत आणि हे पॉलिटिशियनच्या मध्ये अडथळा येतात. मनोज जरांगे पाटील हे टीका टिप्पणी किंवा आरोप करायला घाबरत नाहीत. नंबर 3, मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे समाज आहे. नंबर 4, मनोज जरांगे पाटील यांच्यावरती मराठा समाजाचा 100% विश्वास आहे. नंबर 5, मनोज जरांगे पाटील हे राजकारणामध्ये नसले तरी राजकारणाचे मार्ग बदलू शकतात, एवढी त्यांच्यामध्ये ताकद आहे. मग त्यांना संपवलं तर काय, ते कायमचा त्यांच्या वाटेमधला अडथळा दूर होऊ शकतो. आता आपण काल आज मीडियावरती बघितलं असेल की मोठ्या प्रमाणावरती एक गोष्ट व्हायरल होते की 2 आरोपी पकडले आणि त्याची चौकशी चालू आहे. 2 आरोपी मधला संवाद हे मनोज जरांगे पाटील यांनी सोशल मीडियावरती व्हायरल केला आणि मनोज जरांगे पाटील यांच्या संवादामध्ये सुस्पष्ट जे कोणी संवाद करतायत त्यांच्या तोंडून अनेक वेळा धनंजय मुंडे यांचं नाव येतंय. मग धनंजय मुंडे यांना मनोज जरांगे पाटील यांचा खरोखर अडथळा होतोय का, तर याचं उत्तर यश येतं. कारण गेल्या 1-1.5 वर्षाचा संघर्ष पाहता, मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांची बातचीत पाहता असं महाराष्ट्रातल्या जनतेला सध्या तरी वाटतंय की हे खरं आहे. पण असे आपण आरोप करू शकतो का सिद्ध झाल्याशिवाय, तर त्याचं उत्तर नाही आहे. पण असं जर कदाचित असेल तर हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. का तर महाराष्ट्रामधले असे निर्भीड खंबीर असे समाजासाठी काम करणारे, लोकहितासाठी झटणारे, जनकल्याणासाठी उठून उभा राहणारे जर नेते संपवल्या जात असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. तसं नसेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण खुद्द मनोज जरांगे पाटील यांनीच थेट आरोप केल्यामुळे आता महाराष्ट्रातल्या जनतेलाही प्रश्न पडलेला आहे की धनंजय मुंडे यांचे असे काय घोडे मारले मनोज जरांगे पाटील यांनी की धनंजय मुंडे यांना मनोज जरांगे पाटील यांना मारण्याची सुपारी द्यावी लागते. आता ते पुढं इन्व्हेस्टिगेशन मध्ये लक्षात येईल की खरोखर धनंजय मुंडे यांनी 2 कोटीची सुपारी दिलेली होती का. जे पैशाच्या व्यवहारापर्यंत जे कम्युनिकेशन होत होतं 2 लोकांमध्ये, तर ते पैशाच्या व्यवहारापर्यंत रविवारपर्यंत पैसे त्यांना 2 कोटी भेटणार होते. एक 50 लाख ठेवणार, 1.5 कोटी ठेवणार, त्याला साहित्य देणार वगैरे वगैरे अशा गोष्टी ह्या व्हायरल झालेल्या आहेत.
आणि त्यामध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव येतं. आता हे झालं मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलचं. मग धनंजय मुंडे यांची भूमिका काय आहे? तर धनंजय मुंडे यांची भूमिका आहे की मी असं काही केलेलं नाहीये. त्यांनी विषाला बगल देतानाही, म्हणजे ते विषयाला बगल देताना दिसले. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी काय आरोप केले याच्यावरती बोलण्यापेक्षा त्यांनी बऱ्याचशा गोष्टी वेगळ्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ते म्हणजे मंत्र्याला जरांगे पाटील काय बोलले, आईवरती बोलले, पंकजा मुंडे यांना काय बोलले, त्यांना कसा कसा त्रास दिला याबद्दल ते जास्त बोलले. एवढा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेवरती केला की यांनी सुपारी दिलेली आहे मला मारण्याची आणि त्यामध्ये धनंजय मुंडेचा मेन रोल आहे. एवढं बोललं असल्यावरती याचं जस्टिफिकेशन किंवा एक असं झालं नाही असं हे धनंजय मुंडे यांनी ठमकावून माध्यमामध्ये सांगायला पाहिजे. पण यावरती ते कमी बोलताना दिसले. ते एक गोष्ट मात्र नक्की बोलले की कोर्टाची परवानगी घेऊन ब्रेन मॅपिंग करा, काहीतरी नार्को टेस्ट करा, कोण खरं बोलते कोण खोटं बोलते, इथपर्यंत ते एक वाक्य बोलले. ते हे होऊ शकतं का? आणि हे झाल्यावरती याच्यामधनं काही सत्य बाहेर येईल का? ते ह्याचे उत्तर काही आपल्याकडे नाही. ह्या गोष्टी काही लवकर होत नाहीत आणि ह्याचे उत्तर पण भेटणं मुश्किल आहे. पण तुर्तास एवढंच आहे की मनोज जरांगे पाटील हे मराठ्याचे तर नेते आहेतच, त्यासोबत ते दुसऱ्याही समाजाच्या गोरगरिबांना, सामान्य जनतेला मदत करणारा नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे. अशा लोकांची महाराष्ट्राला गरज आहे. अशा निस्वार्थ निपक्षपाती लोकांची महाराष्ट्राला गरज आहे. आरोप तर प्रत्येकावरतीच होतात. आरोप धनंजय मुंडेवरती पण होत आहेत. धनंजय मुंडे हे चुकीचे आहेत असं अजिबात मला म्हणायचं नाही. आरोप मनोज जरांगे पाटील वरती पण होतात. पण प्रत्येकाची कामाची शैली वेगळी असते. धनंजय मुंडेचा इतिहास बघितला तर त्या इतिहासामध्ये काय दिसतं त्या इतिहासाच्या पानामध्ये हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. मनोज जरांगे पाटील यांचा पुस्तकाची पानं जर चाळली इतिहासातली तर त्यांच्या इतिहासामध्ये त्या पानावरती काय दिसतं हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. एकंदरीत पाहता मनोज जरांगे पाटील यांची जी सुपारी दिलेली होती तर ह्याबद्दल आपलं काय मत आहे, खरोखरी असेल का, आणि यावरती आपली काय स्पष्ट भूमिका आहे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.